काही दिवसापूर्वी मालेगाव येथे भारतीय चलनाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या। त्यावर आता पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी माहिती दिली, ज्यात धुळे तालुका पोलिसांनी बुलढाणा येथील रहिवासी असलेल्या मोहम्मद जफर मोहम्मद कुदूस या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 500च्या 44 नोटा आणि 100 रुपयाच्या कागदी बनावट 2 नोटाच्या एकूण 22,200 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने एक चांगली कारवाई केलेली आहे। खोट्या नोटांच्या बाबत याच्यामध्ये BNS 180 आणि जुनं IPC कलम 489 क याप्रमाणे ही कारवाई आहे। याच्यात 500 रुपयांच्या 44 नोटा एका संशयित इसमाकडे असल्याची गुप्त माहिती मिळाली। त्या गुप्त माहितीवरून सापळा रचून त्याच्या ताब्यातून त्या नोटा ताब्यात घेतलेल्या आहेत। प्रथमदर्शनी त्या डुप्लिकेट असल्याचे दिसत आहे। याच्यामध्ये अधिक तपास होणे गरजेचे आहे। त्यामुळे यामध्ये गुन्हा नोंद करून आरोपीला कोर्टासमोर हजर करून पुढे तपासाच्या परवानगीनुसार पुढे अधिक तपास करण्यात येत आहे। सध्या 22,200 रुपये इतके आमच्या ताब्यात फेक करन्सीच्या रूपात सध्या आहेत। अधिक तपास करत आहोत। आरोपी कुठला आहे साहेब? आरोपी आता सगळ्याच गोष्टी सध्या परिस्थितीत जास्त सांगत नाही, परंतु विदर्भातला आहे आरोपी। सर काही मुख्य आरोपी वगैरे अजून काही होईल ना, त्याच्याचसाठी तपास करायचा आपल्याला। लोकवाहिनी मीडिया, नागपूर।